साहेबांचं एक वेगळं नातं आहे, एक प्रेमाचं नातं आहे. आणि आदरणीय पवार साहेबांनी ह्या जिल्ह्यावर प्रचंड प्रेम केलं आणि दुप्पट प्रेम या जिल्ह्याने आदरणीय पवार साहेबांवर गेले 6 दशकं केलेलं आहे. त्यामुळे जिव्हाळ्याची प्रेमाची नाती आहेत. त्यामुळे पुन्हा आज साहेब खूप आनंदी आहेत की ते साताऱ्यात आले तर तुमच्याशी बोलतीलच. ताई, सातारा जिल्हा परिषद मध्ये जे राडा झाला होता त्यानंतर आज पहिल्यांदा पक्षाचे मंडळ सुद्धा साहेबांना भेटत आहेत. काय त्या अनुषंगाने काही चर्चा होईल किंवा त्याच्याबद्दल काही तक्रार? मला एक खरं सांगू का, जी घटना साताऱ्यात घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि आपल्या महाराष्ट्राच्या सुसंस्कृत महाराष्ट्राला न शोभणारी आहे. म्हणजे मला आजही विश्वास बसत नाही की छत्रपतींच्या महाराष्ट्रात, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात अशी घटना त्यातून साताऱ्यात होऊ शकते. हे माझ्यासाठी अतिशय अस्वस्थ करणार आहे. कोणी केलं, काय केलं हा विषयच नाहीये. ही घटना होणं हेच महाराष्ट्राला न शोभणार आहे. अर्थातच मनातून दुःख, वेदना अर्थातच होतात, कारण ह्याचा आजकाल मीडिया आणि या माध्यमातून ह्या गोष्टी देशात जातात. पार्लमेंट चालू होतं जेव्हा ही घटना झाली आणि जेव्हा मी जॉईंट पार्लमेंटरी कमिटी किंवा कुठल्याही पार्लमेंटमध्ये घेतले की बाकीच्या राज्यातले लोक मला म्हणतात काय चाललंय तुमच्या महाराष्ट्रात. आता मंत्री पण एकामेकाला धक्काधुक्की करायला लागले. त्यामुळे हे खूप आपल्यासाठी दुःख आहे. कोण सत्तेत आहे, कोण विरोधात, हा विषयच नाही आहे. सुसंस्कृत महाराष्ट्रात अशा घटना कधीही झाल्या नाहीत. त्या होत्यात आणि त्याच साताऱ्यात झाल्यात. हे आम्हाला तीव्र दुःख, वेदना आणि अस्वस्थ करणारं माझ्यासाठी वैयक्तिकपणे होतं. काही पण ह्या जी काही घटना घडली त्याच्यात दुर्दैवी तुम्ही म्हणताय, याच्यामध्ये पक्षाचे बरेच कार्यकर्ते फोडले जात आहेत, दबाव तंत्र टाकला जातोय. ह्या गोष्टी थांबवणं कुठेतरी पक्षासाठी एक महत्वाची बाजू ठरणार आहे. मग ते कसं तुम्ही? ते आम्हाला याची सवय झाली आहे. पक्ष फोडा, आईस, मी तर सगळ्या भाषणात बोलले, संपूर्ण महाराष्ट्र नाही देशाला आता आईस माहिती आहे. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी. आता मी कोल्हापूरवरनं आली आहे. कोल्हापूरमध्ये तर प्रशासक नेमलाय. मग एक आमदार म्हणतात की मोठा घोटाळा झालाय. मग एक मंत्री म्हणतात की आता मी 100 कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा करणार आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या डिपार्टमेंट म्हणजे त्यांच्या सरकारनीच त्यांच्याच एका मंत्री जे चालवतात त्याच्यावर प्रशासक लावलाय. मला कधी कधी गंमत वाटते की महाराष्ट्रात चाललंय तरी नक्की काय. आणि असं आहे की शेवटी इलेक्शन जिंकले हारले हा विषय नाहीये. गव्हर्नन्स इज कंटिन्युटी. कुठलंही सरकार आलं तर ते सातत्याने पुढे चांगले ज्यांनी केले ते काम पुढे नेत असतं. मी विरोधक आहे म्हणून असं मी कधीच म्हणणार नाही की माझ्या महाराष्ट्रात अशा घटना, अजिबात नाही. आमची लढाई वैचारिक आहे, काही वैयक्तिक कोणाची नाही. पण वैचारिक लढाई असताना अशी जेव्हा कृती होते, म्हणजे भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्ष पहिल्यांदा देशात राज्य केलं. मोदीजींचे शब्द मला आठवतात, ना खाऊंगा ना खाणे दूंगा, आणि भ्रष्टाचार मुक्त भारत मी करीन असं माननीय प्रधानमंत्र्यांनी स्टेटमेंट केलंय. आपण सगळ्यांनी ते दाखवलंय आणि या मायबाप जनतेने विश्वास ठेवून त्यांना एवढा मोठा मॅन्डेट दिला, एवढी मोठी जबाबदारी देशाची दिली. आणि राज्यामध्येही तीच परिस्थिती. राज्यातही महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने एका विश्वासाच्या नात्याने, आता कशी मतं फुटली वगैरे आता त्याच्यात नको आपण पडूया. आता मॅन्डेट मिळालाय त्यांना, मान्य करूया की ते जिंकले, आम्हाला अपेक्षित असं यश मिळालं नाही. पण अशी परिस्थिती असतानाही जर भ्रष्टाचाराचे आरोप सरकारमध्येच आपापसात होत असतील तर हे कुठल्या सरकारसाठी हे अतिशय चिंताजनक आणि घातक आहे असं माझं वैयक्तिक मत. साहेब पुन्हा महाराष्ट्राचा दौरा चालू करतायत असं कळतंय. त्यांची इच्छा आहेच की महाराष्ट्राचा दौरा करावा. आता टप्प्याटप्प्याने बघूया. आपण 15 ऑगस्ट नंतर मी स्वतः राज्याचा दौरा करणार आहे. याचं कारण असं की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघताय शेतकऱ्यांच्या आत्महत्या असतील, ज्या पद्धतीने नवीन इन्फ्रास्ट्रक्चर, बघा मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाजूने आहे. मी कधीच म्हणणार नाही की मी विकासाच्या विरोधात आहे, पण विकास करत असताना शेतकरी आणि पर्यावरण ह्याचा समतोल ठेवूनच विकास झाला पाहिजे. कारण का नाहीतर विकास राहील ना, पाणी शिल्लक राहील ना, हवा चांगली राहील. तुम्ही बघताय दिल्लीत काय झालं. विकासाच्या नावावर एवढी प्रदूषण दिल्लीत आहे की शाळा बंद करायला लागली. आणि महाराष्ट्राची परिस्थिती फार काही वेगळी नाही. त्यामुळे काही विषयात कधीतरी राजकारण बाजूला ठेवून फार गांभीर्याने काही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेणे गरजेचं आहे असं माझं प्रांजळ मत. अनेक भागात आता अवकाळी पावसाचा फटका बसतोय. पंचनामे मात्र वेळेवर अजूनही होत नाहीत. मदत तर लांबच राहिली. शेतकऱ्यांची ओरड आहे याबाबतची काय? नाही, तुम्ही बघाल कालचा तुमच्याच सगळ्या चॅनलनी कांद्याचा भाव काय दाखवला. कांद्याची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी, म्हणजे काल तर 6 जिल्हे तुम्ही बॉक्समध्ये दाखवले.
की अवकाळी पाऊस चाललाय. म्हणजे अवकाळी पाऊस आहे, त्यांना शेतीमालाला भाव मिळत नाही. जगामधली जी परिस्थिती आहे त्याच्यामुळे एक्सपोर्ट्सचा प्रॉब्लेम झालेला आहे. ज्याच्यात आपल्या शेतकऱ्यांना मध्ये 2 पैसे मिळत होते तेही आता थांबलेलं आहे. एवढी असते तर युरिया मिळत नाहीये. म्हणजे युद्ध एक आणखी नवीन निमित्त झालं. त्याच्या आधीही युद्ध सुरू व्हायच्या आधी युरियाचा तुटवता आहे, तुमच्या चॅनल्सनी दाखवलेलं आहे. त्यामुळे आता परिस्थिती तुतू मेमे करण्याची नाहीये. कालच ऑपरेशन सिंदूरचा 1 वर्षाच्या बद्दल उल्लेख माननीय प्रधानमंत्र्यांनी केला. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा पहलगामचा हल्ला झाला तेव्हा पहिले या देशातले नेते आदरणीय पवार साहेबच होते, जे म्हणाले की हा देशावर हल्ला आहे, आम्ही राजकारण बाजूला ठेवून सरकारच्या बरोबर आहोत. त्यानंतर काँग्रेसनेही तो मनाचा मोठेपणा दाखवला आणि आम्ही सगळे जगभर भारत सरकारच्या बद्दल त्यांची भूमिका मांडत आम्ही सगळे जगभर सगळे खासदार फिरले. तेव्हा आम्ही पक्ष बघितला नाही, पहिला देश, त्याच्यानंतर राज्य, त्याच्यानंतर पक्ष आणि त्याच्यानंतर कुटुंब. ही भावना आम्ही ठेवली. तशीच या युद्धामध्ये मी पहिल्या दिवसापासून म्हणते की ऑल पार्टी मीटिंग बोलवा, विपक्षला कॉन्फिडन्स मध्ये घ्या. कारण का ही परिस्थिती आणि आज जी ह्याची आर्थिक परिस्थिती देशाची पुढे ही अडचणीत येते. तुम्ही हळूहळू बघताय, महागाई वाढली आहे का नाही, नोकऱ्या कमी होत आहेत की नाही, हा सगळा डेटा सांगतोय. अहो, गुन्हेगारीमध्ये आज महाराष्ट्रात पुणे जिल्हा 1 नंबरला आहे. पुणे जिल्हा हा शिक्षणात सगळ्यात सुसंस्कृत, सगळ्यात पुढे. देशातून मुलं शिक्षणाला यायची की नाही पुण्याला. आज गुन्हेगारीत आम्ही नंबर 1 झालो. अहो, त्या भागाची लोकप्रतिनिधी म्हणून काम करते. अस्वस्थ वाटतं, दुःख वाटतं. मी काय विरोधक म्हणून हे म्हणत नाही, पण कधीतरी त्या गोष्टीचं आम्ही सगळ्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे की अरे बाबा, सत्ताधाऱ्यांनो, तुम्ही फिरताय, काही माझा विरोध नाही, लढाई करत राहू इलेक्शन मध्ये, पण जर पुणे जिल्हा हा देशामध्ये 5 नंबरला गुन्हेगारीत आणि संपूर्ण महाराष्ट्रात 1 नंबरला असेल ते चिंताजनक नाही का? ही टीका नाहीये, वास्तव आहे या राज्याचं. आपल्या सगळ्या ज्या पद्धतीने शेतकऱ्यांची हानी होते, ते पंचनामे होत नाहीयेत, हा प्रश्न गंभीर नाहीये का? मग कधी याबद्दल महाराष्ट्र सरकार एकामेकाच्या मंत्र्यांवरच धक्काधुक्की करणार, नोटिसेस पाठवणार, प्रशासक लावणार, काही दुःख असलेल्या शेतकऱ्याचे अश्रू पुसायला कोण जाणार आहे? वेळ आहे का नाही या सरकारला? ताई, तुम्ही गुन्हेगारीचा विषय काढला. तुमच्या मतदारसंघात नसरापूरला जी घटना घडली त्याला आधी 1 आठवडा पूर्ण होतो. मात्र गेल्या 1 आठवड्यात पाहिलं तर अनेक घटना अशा समोर आलेल्या आहेत. पुणे जिल्ह्यासह राज्यात अनेक घटना घडतात. अजून सुद्धा सरकार ते रोखण्याची. नसरापूरच्या बाबतीत पोलीसनी खूप यंत्रणा लावली. आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांनीही आम्हाला सगळ्यांना, नसरापूरच्या सगळ्या नागरिक, संग्राम दादा थोपटे आणि आम्ही सगळे जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांनाही भेटून आलोय. त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की नसरापूरच्या बाबतीत ते स्वतः ती केस मॉनिटर करतील. त्याच्यामुळे आम्ही सांगून आलोय माननीय मुख्यमंत्र्यांना की ह्या बाबतीत आम्ही तुमच्यावर आणि पोलिसांवर विश्वास ठेवतोय, त्याच्यामुळे त्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका. आम्ही माणुसकीच्या नात्याने नसरापूरच्या केसमध्ये आम्ही सगळं राजकारण बाजूला ठेवून सरकारने आम्हाला न्याय द्यावा, एवढी विनम्र विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना करून आलो. जय पवार यांनी म्हणले की 2029 ची सुद्धा निवडणूक सुनेत्रा पवार बारामतीमधून लढतील आणि बारामतीकरांची इच्छा आहे की ते मुख्यमंत्री व्हावे. वहिनी, जर मुख्यमंत्री या राज्याचा झाला तर पहिला हार मीच त्यांना घालू. 2029ला जर तुम्ही त्यांच्या विरोधात ते उभे राहिला तर त्यांच्या विरोधात उमेदवार देणार नाही. नाही, 29 मध्ये आता कोण कुठल्या पक्षातून, कोण कुठल्या आघाडीत युती लढतंय हे 29 मध्येच कळेल ना. पुढे सांगता येत नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात. नाही, हे दोन्ही राष्ट्रवादीचं मी म्हणत नाहीये, मी जनरली म्हणते. तुम्ही बघा ना, आता तामिळनाडूमध्ये काय चाललंय. त्याच्यामुळे आता 29, मी तर म्हणते आता 26 तर जगूया. आता आले शेतकऱ्यांच्या अडचणी बघतायत, महागाई झालेली आहे, बेरोजगारी वाढते, महाराष्ट्रात भ्रष्टाचार वाढतोय, माननीय मुख्यमंत्री प्रशासक लावतायत. पण हे मोठे प्रश्न आहेत ना 26चे. 29ची चर्चा 29 मध्ये जरूर करू, पण पहिलं 26 तर जगूया. आता सामान्य माणूस महाराष्ट्रात अडचणीत आहे, त्याला त्याच्याबद्दल नको आपण आवाज उठवायला. महिलांच्या सुरक्षेवर आता प्रश्नावर चिन्ह उपस्थित होताना एखादी जर बघितलं, लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, लाडकी सुरक्षा बहीण योजना चालू करावी अशी मागणी महिलांकडून होते. यावर काय? नाही, सुरक्षितता ही महिलांची आणि नागरिकांची दोन्हीही झालीच पाहिजे. नागरिकांना सुरक्षितता असणं हा त्यांचा मूलभूत अधिकार आहे. त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आता हे सगळं वाढलेलं आहे, कुठेतरी थांबलं पाहिजे. आणि मला महाराष्ट्राच्या पोलिसांचा सार्थ अभिमान, त्यामुळे त्या पोलिसाच्या वर्दीची भीती का नाही लोकांमध्ये, आणि अधोरोखतो भीती.
का नाही वाटत आहे? लोक कसं काय असं वागतायत? ह्याचं सगळ्यांचं एक समाज म्हणून आपण सगळ्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे. आणि महाराष्ट्राच्या सरकारने एखादी केस जर तातडीने फाशीची शिक्षा, मी तर म्हणते पब्लिक प्लेसमध्ये दे. तिथे कळू दे लोकांना की तू असा वयादासारखा वागलास, गलिच्छसारखा वागलास तर तुला चौकात आम्ही फाशी देणार. आणि ती 15-20 दिवस काय ते महिन्याभराच्या आत फास्ट ट्रॅक कोर्ट करून अशा नराधामांना पब्लिक मध्ये शिक्षा झाली पाहिजे. ताई, जे अजय पवारांनी विधान केलं होतं मुख्यमंत्री पदापासून तर त्यांच्या बाबतीत, त्याबद्दल विनायक राऊत असं म्हणाले की 2029ला भाजप हे स्वबळावर लढेल आणि मग त्यावेळी शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची किंवा अजित पवार गट असेल, हे दोन्ही गट बाजूला ठेवेल आणि स्वबळावर भाजप लढेल. माननीय अमित शहाजी स्वतः आले होते तेव्हा आपल्याला आठवत असेल 6 वर्षापूर्वी माननीय अमित शहाजीच म्हणाले होते की काय मला असं ते म्हणले होते, आठवत आहे की आम्हाला आता कुबड्या नको असा शब्द त्यांनी तुमच्याच चॅनलवर वापरला होता. मी त्यांचं स्टेटमेंट आठवत आहे. आणि आम्ही स्वबळावर लढणार असं माननीय अमित भाई शाहच तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेले आहे. त्याच्यामुळे त्यांच्या मनात जर तर असेल कदाचित तोच संदर्भ घेऊन राऊत साहेब बोलले असतील. काही आता जो आपला ऑपरेशन तुतारीची चर्चा माध्यमात आहे, आपल्या पक्षाचे खासदार देखील एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. नेमकं काय असं रोजच असं आहे ऑपरेशन. आम्ही निवडून आल्यापासून आपलं ऑपरेशन चाललंय. म्हणजे माझं पण त्याच्यात नाव होतं. त्याच्यामुळे अनेक वर्ष ही चाललेली आहे. मी तुम्हाला सांगते आम्ही स्वाभिमानी त्याच्यामुळे. आणि हे बघा वेळा सत्तेत किंवा विरोधात असले तरी कामं होतात, आमची तरी होतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ह्या गोष्टी होत राहतील, तोडून फोडून ह्या गोष्टी होतील, पण त्याच्यात काही गंमत नाही. मॅडम, अजून एक विषय सांगा ना. पोस्टाय संदर्भात तुम्हाला पहिले धन्यवाद, कारण तुम्ही ट्विटरवरती प्रश्न विचारून ज्योतिराजे शिंदे यांना प्रश्न विचारला, त्यामुळे त्या गोष्टीला थोडी गती मिळाली. पण अजून सुद्धा माणसांचे पैसे मिळालेले नाहीये. कुठले पैसे राहिले? ऑफिसमध्ये जो फ्रॉड झाला होता 2 दिवसापूर्वी विषय झाला होता, त्याच्याबद्दल तुम्ही मागे 8 दिवसापूर्वी किंवा 15 दिवसापूर्वी